Hello students, welcome to this class of the physics. Okay, last time आपण rolling of the sphere down the inclined plane बघितलेलं होतं. ओके, रोलिंग ऑफ स्पियर डाऊन द इन्क्लाइंड प्लेन. आता एखादा स्पियर रोल होत खाली यायचा असेल, अलॉंग द इन्क्लाइंड प्लेन रोल होत खाली यायचा असेल तर तिथे एक सफिशियंट कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन लागणार आहे. तर तो किती कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन लागणार ते आपण बघूया. कारण तिथं सफिशियंट फ्रिक्शन जर नसेल, त्या रोलिंग बॉडी आणि इन्क्लाइंड सरफेस यांच्यामध्ये सफिशियंट फ्रिक्शन नसेल तर ती बॉडी स्लाइड होण्याची शक्यता आहे. म्हणजे लक्षात घ्या, इन्क्लाइंड सरफेसवर आपण कुठलीही बॉडी ठेवली आणि फ्रिक्शन जर अजिबात नसेल तर बॉडी काय होणार आहे, रोल होत खाली येणार नाही, स्लाइड होत खाली येणार आहे. ती रोल होत खाली येण्यासाठी सर्टन अमाऊंट ऑफ मिनिमम अमाऊंट ऑफ फ्रिक्शन जे आहे तेच तिथे लागणार आहे. ते फ्रिक्शन किती लागणार आहे बघा. फ्रिक्शन रिक्वायर्ड टू roll a body down the inclined plane, down the inclined plane. Okay, suppose there is an inclined plane like this. Inclination of this inclined plane is equal to theta. Okay, and a body is rolling down the inclined plane. ओके, इट इज रोलिंग विदाउट स्लिपिंग, म्हणजे जराही स्लिप न होता रोल व्हायला लागले, म्हणजे स्लिप होत नाहीये बॉडी. स्लिप न होण्यासाठी तिथं सफिशियंट कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन पाहिजे. सफिशियंट कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर नसेल तर बॉडी काय होणार आहे, स्लिप होण्याची शक्यता आहे. तर या ही जी बॉडी जी आहे आणि इन्क्लाइंड सरफेस जो आहे तो यांच्यामध्ये काय पाहिजे, मिनिमम कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असलं पाहिजे, तरच ती बॉडी काय होणार आहे, स्लिप होणार नाही आणि रोल होतच फक्त खाली येईल. ओके, फिरत फिरतच खाली येणार आहे. तर बघा, आता या बॉडीवर ऍक्ट होणारे जे फोर्सेस जर बघितलं तर या बॉडीचं मास जर यम असेल, ओके, तर फोर्स अलॉंग द इन्क्लाइंड प्लेन किती येतो आपल्याला माहित आहे. फोर्स विच इज पुलिंग डाऊन द बॉडी अलॉंग द प्लेन दॅट इज इक्वल टू mg sin थीटा असतो. बरोबर, म्हणजे एखादी बॉडी इन्क्लाइंड सरफेसवर ठेवली, यम मास, बॉडीचं मास यम असेल तर काय होतं, द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द बॉडी अलॉंग द इन्क्लाइंड प्लेन विल बी mg sin थीटा. आणि याला खाली स्लिप होण्यापासून प्रिव्हेंट करणारा फोर्स, खाली घसरून न देणारा फोर्स, तो असणार आहे फ्रिक्शनल फोर्स. ओके, आता ही बॉडी काय होणार आहे, सर्टन ऍक्सेलरेशन खाली येते. आपण बघितलंय, एखादी बॉडी इन्क्लाइंड सरफेसवर ठेवली तर ती सर्टन ऍक्सेलरेशन रोल होत खाली येते, बरोबर आहे ना. ते ऍक्सेलरेशन लास्ट लेक्चरला आपण काढलेलं होतं, बरोबर. आता ऍक्सेलरेशन या बॉडीला इन डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. आता ऍक्सेलरेशन इन डाऊनवर्ड डायरेक्शन असण्यासाठी mg sin थीटा जास्त पाहिजे आणि फ्रिक्शनल फोर्स काय पाहिजे, कमी पाहिजे. ओके, सो फ्रॉम डायग्राम आपण असं लिहू शकतो की mg sin थीटा हा फोर्स जास्त असला पाहिजे, मायनस एफ हा फोर्स कमी असला पाहिजे. म्हणजे नेट फोर्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन किती येणार आहे, mg sin थीटा मायनस एफ इज इक्वल टू काय येणार, त्या बॉडीचं मास इंटू काय येणार आहे, ऍक्सेलरेशन येणार. बरोबर, म्हणजे ही बॉडी रोल होत ए ऍक्सेलरेशन खाली येत असेल तर याचं इक्वेशन काय येणार आहे, नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. नेट फोर्स म्हणजे डाऊनवर्ड फोर्स मायनस अपवर्ड फोर्स. डाऊनवर्ड फोर्स इज mg sin थीटा, अपवर्ड फोर्स इज एफ, सो mg sin थीटा मायनस एफ इज इक्वल टू काय येणार आहे, आणि फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. सो नेट फोर्स mg sin थीटा मायनस एफ झाला इज इक्वल टू काय येणार आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन झालं. ठीक आहे, आता ऍक्सेलरेशन ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला फाइंड आउट केलेलं आहे, त्याची व्हॅल्यू इथं आपण प्लेस करूया. बट ऍक्सेलरेशन इज इक्वल टू जी साइन थीटा, एखादी बॉडी रोल होत विदाउट स्लिपिंग रोल होत खाली येत असेल तर त्याचं ऍक्सेलरेशन असतं जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असतं. ओके, हे ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू इथं ठेवतो. सो देअरफॉर काय होणार बघा इक्वेशन, देअरफॉर mg sin थीटा मायनस एफ, ओके, इज इक्वल टू m जी साइन थीटा, एच्या ठिकाणी फक्त जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लेस करतो. ओके, सो देअरफॉर एफ ला RHS ला घेतो
प्लस एफ होईल आणि हे सगळं LHS ला घेतो आणि LHS ला घेतल्यानंतर याच्यातल्या सगळ्या गोष्टी कॉमन काढतो मी. ओके, ही राईट हँड साईडची टर्म लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर मायनस होणार आहे. mg साइन थिटा मायनस mg साइन थिटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. मग दोघांच्या मध्ये कॉमन का आहे? mg साइन थिटा कॉमन आहे, बरोबर. ओके, mg साइन थिटा बरोबर आहे ना, mg साइन थिटा कॉमन काढल्यानंतर mg साइन थिटा मधलं 1 राहणार. ओके, मायनस mg साइन थिटा निघून गेल्यावर त्याचा डिनॉमिनेटर फक्त राहणार आहे 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे? f येणार आहे, इज इक्वल टू f. म्हणजे हा येणार आहे तुमच्या फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला. एवढं मिनिमम फ्रिक्शन तिथं असलंच पाहिजे, मिनिमम फ्रिक्शनल फोर्स असलाच पाहिजे. अजून याचं फर्दर कॅल्क्युलेशन करूया. सो देअरफॉर f इज इक्वल टू mg साइन थिटा, ओके, इन ब्रॅकेट काय होणार बघा, 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर, म्हणजे 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे सॉल्व्ह केले, लक्षात घ्या. ओके, सो फ्रॉम हियर इथं लिहितो मी आता. सो देअरफॉर f इज इक्वल टू, आता 1 मायनस 1 कॅन्सल होणार आहे. ओके, mg साइन थिटा आणि इथं काय शिल्लक राहणार आहे? k स्क्वेअर बाय r स्क्वेअर अपॉन 1 प्लस k स्क्वेअर डिवायडेड बाय r स्क्वेअर. ओके, mg साइन थिटा k स्क्वेअर बाय r स्क्वेअर अपॉन 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. एवढा मिनिमम फ्रिक्शनल फोर्स इथं लागणार आहे. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला. फायनल फॉर्म्युला फॉर रिक्वायर्ड फ्रिक्शन. म्हणजे एखादी बॉडी जराही स्लिप न होता एक्झॅक्टली रोल होतच खाली येत असेल तर फ्रिक्शनल फोर्स किती लागतो? mg साइन थिटा इन ब्रॅकेट 1 mg साइन थिटा इन ब्रॅकेट k स्क्वेअर बाय r स्क्वेअर अपॉन 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल याच्यावरून सपोज एक रिंग रोल होत असेल, सपोज रिंग इज रोलिंग, तर त्याच्यासाठी फ्रिक्शनल फोर्स किती पाहिजे? फॉर रिंग f फ्रिक्शनल फोर्स फॉर द रिंग असला पाहिजे mg साइन थिटा, हे ऍज इट इज येणार आहे इन ब्रॅकेट रिंग साठी k स्क्वेअर बाय r स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 असते, डिवायडेड बाय 1 प्लस 1 म्हणजे काय येणार आहे? 2. रिंग साठी फ्रिक्शनल फोर्स पाहिजे mg साइन थिटा. ओके, m is the mass of that rolling body, g is the acceleration due to gravity, theta is the angle of inclination, ओके, इंटू हाफ येणार आहे. रिंग साठी एवढं येणार आहे. आता इथं आपण असं पण काढू शकतो की मिनिमम कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती पाहिजे, म्यू किती पाहिजे हे पण काढू शकतोय आपण. अल्सो फ्रिक्शनल फोर्स इथे किती असणार बघा, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन असणार आहे. फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे? म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे फ्रिक्शनल फोर्सचा, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यू म्हणजे काय असतं? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतं. म्यू म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन इन्क्लाइंड सरफेसवर किती असते? mg cos थिटा असते, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, इन्क्लाइंड सरफेसवर नॉर्मल रिएक्शन नेहमी mg cos थिटा असते, लॉज ऑफ मोशन मध्ये झालेला आहे, लक्षात घ्या. मग आता हा जो फ्रिक्शनल म्हणजे फॉर एक्झाम्पल हे इक्वेशन 1 असेल आणि हे इक्वेशन 2 असेल. इक्वेशन 1 आणि 2 वरून काय लिहू शकतो इथं? फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय होणार बघा, म्यू mg cos थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? mg साइन थिटा इन ब्रॅकेट k स्क्वेअर बाय r स्क्वेअर, ओके, k स्क्वेअर बाय r स्क्वेअर अपॉन 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर येणार. ओके, आता mg अँड mg गेट कॅन्सल,
साइन थिटा बाय कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा येणार आहे. तर रिक्वायर्ड कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असणार आहे म्यू इज इक्वल टू टॅन थिटा इन ब्रॅकेट के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ओके, तर एवढा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय किती लागणार आहे, हा मिनिमम एवढा लागणार आहे लक्षात घ्या. याच्यापेक्षा कमी जर म्यूची व्हॅल्यू झाली तर बॉडी काय होणार आहे, खाली घसरत खाली येणार आहे, ती रोल होत खाली येणार नाही, थोडीशी रोल होणार नाही, खाली घसरत येणार आहे. ओके, त्याला स्लिपिंग फॉरवर्ड असं म्हणायचं, म्हणजे प्युअर रोलिंग मोशन होणार नाही. ओके, तर या पद्धतीनं लक्षात घ्या. जस्ट काय केलं या डेरिव्हेशन मध्ये, फक्त एवढं हे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार काय केलेलं आहे, हे इक्वेशन फक्त लिहिलंय आणि ऍक्सेलरेशन जे पूर्वी आपण काढलेलं आहे त्याची व्हॅल्यू फक्त इथं प्लेस केलेली आहे. mg sin theta minus f is equal to ma आणि a च्या ठिकाणी फक्त g sin theta अपॉन 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर प्लेस केलेलं आहे. एवढंच केलेलं आहे याच्यामध्ये. ओके, आणि त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स लागतो mg sin theta k स्क्वेअर बाय r स्क्वेअर अपॉन 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन लागतो tan theta इन ब्रॅकेट k स्क्वेअर बाय r स्क्वेअर अपॉन 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. आता इथं अजिबात फ्रिक्शन नसेल तर बॉडी बघा फिरत खाली येणारच नाही, अशी सरळ घसरत खाली येणार आहे, स्लाइड होत खाली येणार आहे. ओके, त्याच्यामुळे मिनिमम कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन तिथे काहीतरी लागतो. ओके, सो दिस इज अबाउट फ्रिक्शन रिक्वायर्ड फॉर द बॉडी टू रोल डाऊन द इन्क्लाइन प्लेन विदाउट स्लिपिंग. ओके, प्युअर रोलिंग मोशन अलॉंग द इन्क्लाइन प्लेन व्हायची असेल तर मिनिमम फ्रिक्शनल फोर्स एवढा पाहिजे आणि मिनिमम कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन एवढा पाहिजे. म्हणजे इथे एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, डिस्क जर रोल होऊन खाली येत असेल तर तिथं म्यू किती पाहिजे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती पाहिजे. फॉर डिस्क म्यू किती पाहिजे बघा, टॅन थिटा, वेअर थिटा इज द इन्क्लिनेशन ऑफ द प्लेन असतं. आता डिस्क साठी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू पाठ पाहिजे, हाफ डिवाइडेड बाय 1 प्लस हाफ म्हणजे किती येणार आहे, म्यू इज इक्वल टू हाफ डिवायडेड बाय 1 प्लस हाफ म्हणजे 3/2 होणार. हाफ डिवायडेड बाय 3/2 म्हणजे काय येणार आहे, 1/3 राहणार. सो 1/3 टॅन थिटा लागणार, 1/3 टॅन थिटा. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला रिक्वायर्ड फॉर दी डिस्क. ओके, 1/3 टॅन थिटा एवढा म्यू ऍटलिस्ट लागणार आहे. लक्षात येते. आता या चॅप्टरचा लास्ट पार्ट इज स्पियर rolling down another sphere. Sphere rolling down another sphere. स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण सर्क्युलर मोशन मध्ये या टाइपचा एक प्रॉब्लेम बघितलेला होता, परंतु तिथं स्लाइडिंग मोशन होती. सर्क्युलर मोशन मध्ये काय बघितलेलं होतं बघा, सपोज अशा प्रकारे एक हेमिस्फियर असेल. ओके, सो दिस इज द पार्ट ऑफ सर्क्युलर मोशन, जो प्रॉब्लेम आपण ऑलरेडी सर्क्युलर मोशन मध्ये बघितलेला आहे. अशा प्रकारे एक हेमिस्फियर असेल आणि याच्यावर आपण एक ब्लॉक ठेवला, असा ब्लॉक, आणि हा ब्लॉक स्लाइड होऊन खाली येत असेल तर खाली येईल तसं काय होतं, त्याची व्हेलॉसिटी, कारण हा ब्लॉक खाली येतोय म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, कारण अलॉंग द सर्कल निघालाय, खाली येईल तसं व्हेलॉसिटी वाढत जाते आणि एका सर्टन पॉइंटला व्हेलॉसिटी एवढी वाढते की सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त होतो, कुणापेक्षा वेटपेक्षा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त होतो. आणि त्याच्यानंतर काय होतो, हा ब्लॉक इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर बरोबरचा कॉन्टॅक्ट लूज करतो. तर तो किती हाईटला कॉन्टॅक्ट लूज करतो, ती हाईट आपण कॅल्क्युलेट केली होती, √2/3 इंटू आर होती, बरोबर ना. ओके, म्हणजे बॉटम पासून एच एवढ्या हाईटला आल्यानंतर काय होतो, द ब्लॉक लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर, ती हाईट होती √2/3 टाइम्स आर. किती व्हेलॉसिटी झाल्यानंतर तो कॉन्टॅक्ट लूज करतो, तर √2/3 RG एवढी व्हेलॉसिटी झाल्यानंतर काय करतो, तो कॉन्टॅक्ट लूज करतो, बरोबर. आणि त्याचबरोबर किती अँगलला तो कॉन्टॅक्ट लूज करतो ते देखील बघितलेलं होतं. cos θ इज इक्वल टू √2/3 cos θ इज इक्वल टू √2/3
सॉरी, कॉस थिटा इज इक्वल टू 2/3. जस्ट कॉस थिटा इज इक्वल टू 2/3. या थिटाला काय करतो, म्हणजे हा अँगल जो आहे तो व्हर्टिकल बरोबर ज्यावेळी काहीतरी थिटा होणार त्यावेळी काय करतो, इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर. ओके, या केसेस आपण सर्क्युलर मोशन मध्ये ऑलरेडी बघितलेल्या आहेत. ओके ओके, हाईटचा फॉर्म्युला 2/3 r फक्त होता. हा, तर पुन्हा एकदा बघा, सर्क्युलर मोशन मध्ये आपण हे बघितलेलं आहे की एक बॉडी हेमिस्पियर वरून स्लाइड होत खाली येत असेल, इथं कुठलाही फ्रिक्शन नाही अजिबात. थोडंसं साईडला ढकललं तर काय होणार आहे, ते स्लाइड होत खाली ना, खाली येईल तसं व्हेलॉसिटी वाढत जाणार. ओके, आणि एका सर्टन पॉइंटला आल्यानंतर व्हेलॉसिटी एवढी वाढलेली असते की सेंट्रिफ्युगल फोर्स हाय होतो, आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हाय झाल्यानंतर इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर, आणि हा सरळ येऊन पुढे पडतो असा. ओके, तर क्वेश्चन काय होता, किती अँगलला, किती हाईटला, किती व्हेलॉसिटीला तो ब्लॉक जो आहे तो स्पियर बरोबर कॉन्टॅक्ट लूज करतो, त्याचे हे फॉर्म्युले आपण सर्क्युलर मोशन मध्ये बघितलेले आहेत. दॅट इज किती हाईटला, हाईट फ्रॉम द बॉटम, तर बॉटम पासून चे जे हाईट आहे दॅट इज 2/3 टाइम्स रेडियस ऑफ दिस हेमिस्पियर. ओके, एवढ्या हाईटला आल्यानंतर काय होतो, तो स्पियर बरोबरचा कॉन्टॅक्ट लूज करतो. ते मास कितीही असू दे, स्पियर कितीही रेडियस असू दे. त्याच्यानंतर ज्यावेळी तो स्पियर बरोबरचा कॉन्टॅक्ट लूज करतो त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी असते √2/3 rg असते. आणि किती अँगलला, ओके, म्हणजे हा खाली येईल तसा व्हर्टिकल बरोबरचा अँगल काय होणार आहे, वाढत वाढत जाणार आहे. ओके, हा व्हर्टिकल बरोबरचा अँगल आहे थिटा. तर हा व्हर्टिकलचा अँगल किती झाल्यानंतर तो कॉन्टॅक्ट लूज करतो, कॉस थिटा इज इक्वल टू 2/3 किंवा थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2/3. किंवा किती अँग्युलर व्हेलॉसिटी झाल्यानंतर इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर. अँग्युलर व्हेलॉसिटी काढण्यासाठी याला r न डिवाइड करावं लागणार आहे, √2/3 g/r. एवढी अँग्युलर व्हेलॉसिटी झाल्यानंतर तो स्पियर बरोबरचा कॉन्टॅक्ट लूज करतो. आता असाच एक सिमिलर प्रॉब्लेम रोलिंग मोशन मध्ये आहे. सपोज वन्स अगेन देर इज अ हेमिस्पियर लाईक दिस. एक हेमिस्पियर आहे ज्याचा फ्लॅट सरफेस जो आहे तो ग्राउंडवर प्लेस केलेला आहे लाईक दिस. या हेमिस्पियरची रेडियस आहे कॅपिटल आर, आणि याच्या टॉपमोस्ट पोझिशनला आणखी एक स्पियर आहे, छोटासा स्पियर, ज्याची रेडियस आहे स्मॉल आर. आणि आता इथं सफिशियंट अमाऊंट ऑफ फ्रिक्शन आहे आणि हा रोल होत खाली येतोय, रोल होत खाली येतोय. प्युअर रोलिंग विदाउट स्लिपिंग मोशन आहे. आता पुन्हा एकदा स्पियर खाली येईल. ओके, सो दिस इज द टॉपमोस्ट पोझिशन. स्पियर खाली येईल तसं काय होणार आहे, त्याचं स्पीड वाढत वाढत जाणार आहे, आणि हा पार्टिकल रोलिंग मोशन मध्ये पण असणार, त्याचबरोबर सर्क्युलर मोशन मध्ये पण असणार आहे. आणि सर्क्युलर मोशनचा रिझल्टंट काय असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. हा सेंट्रिफ्युगल फोर्स जर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर हा स्पियर काय होणार आहे, इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द हेमिस्पियर. हा छोटा स्पियर जो आहे ना, तो काय करणार आहे, स्पियर बरोबरचा कॉन्टॅक्ट लूज करणार आणि स्ट्रेट खाली येऊन इथं असा पडणार आहे. तर पुन्हा एकदा क्वेश्चन तोच आहे, ओके, किती अँगलला आल्यानंतर तो काय करतो, स्पियर बरोबरचा कॉन्टॅक्ट लूज करतो, किंवा किती हाईटला, बॉटम पासून किती हाईटला आल्यानंतर काय करणार आहे, इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर. किती लिनियर व्हेलॉसिटी झाल्यानंतर तो काय करणार आहे, इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर. ओके, आता याचे डेरिवेशन मध्ये आपण जाणार नाही, डायरेक्टली फॉर्म्युले लक्षात ठेवूया आपण. ओके, तर याचा अँगल येणार आहे दॅट इज कॉस थिटा इज इक्वल टू, येतं कॉस थिटा इज इक्वल टू दॅट इज 10/17, और थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 10/17. म्हणजे या अँगलला आल्यानंतर काय करतो, तो स्पियर छोटा स्पियर जो आहे ना, तो हेमिस्पियर बरोबरचा कॉन्टॅक्ट काय करतो, लूज करतो. ओके, त्याच्यानंतर किती हाईटला, तर 10/17 टाइम्स r प्लस स्मॉल आर. ओके, 10/17 टाइम्स कॅपिटल आर ही काय आहे, हेमिस्पियरची रेडियस, आणि स्मॉल आर ही रेडियस कोणाची आहे, स्मॉल आर इज द रेडियस ऑफ द दॅट स्मॉल स्पियर. 10/17 टाइम्स r प्लस आर, या हाईटला बॉटम पासून आल्यानंतर काय करणार आहे, इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द हेमिस्पियर.
त्याच्यानंतर किती स्पीड मिळाल्यानंतर अंडर रूट 10/17 r प्लस r इंटू जी, r प्लस स्मॉल r इंटू जी. ओके, एवढं स्पीड झाल्यानंतर तो कॉन्टॅक्ट लूज करणार आहे. किती अँग्युलर व्हेलॉसिटी? अँग्युलर व्हेलॉसिटी इज 10/17 g डिवायडेड बाय r प्लस स्मॉल r. ओके, तर या अँग्युलर व्हेलॉसिटीला आल्यानंतर तो स्पियर बरोबरचा कॉन्टॅक्ट लूज करणार आहे. ओके, तर हे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. ओके, सो इन दिस वे एक छोटा स्पियर एका हेमिस्पियर वरून रोल होत खाली येत असेल तर किती अँगलला कॉन्टॅक्ट लूज करणार, किती व्हेलॉसिटीला अँगल लूज करणार याचे फॉर्म्युले तुम्हाला हे पाठ असले पाहिजेत. ओके, हे पाठ करून ठेवा. ओके, सो इन दिस वे या चॅप्टरचा थेरॉटिकल पार्ट जो आहे तो आपला सगळा कंप्लीट झालेला आहे. आता याच्याशी रिलेटेड काही चेक पॉइंट मधले एमसीक्यूज थोडेसे सॉल्व्ह करूया, म्हणजे हा टॉपिक काय होईल, कंप्लीट होईल. या टॉपिकशी रिलेटेड बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ओके, बाकीचे एमसीक्यू जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याचे काही डाऊट असेल तर नेक्स्ट लेक्चरला विचारायचे. ओके, तर स्टुडंट्स या चॅप्टर मधला लास्ट चेक पॉइंट जो आहे तो आपण सॉल्व्ह करूया. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा, लाईक दिस. At any instant, a rolling body may be considered to be in pure rotation about an axis through a point of contact. This axis is translating forward with the speed. आता एखादी बॉडी रोलिंग विदाउट स्लिपिंग जर होत असेल तर ऍक्सिस कुठल्या मोशन मध्ये असतो किंवा सेंटर कुठल्या मोशन मध्ये असतो? सेंटर काय असणार आहे? स्ट्रेट लाईन मूव्ह करत असतो, बरोबर आहे ना? आणि त्याचं स्पीड काय असतं? इक्वल टू स्पीड ऑफ द सेंटर. आता चेक पॉइंट मधले काही क्वेश्चन्स बघा. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? ऍट एनी इन्स्टंट अ रोलिंग बॉडी मे बी कन्सिडर्ड टू बी इन प्युअर रोटेशन अबाउट एन ऍक्सिस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. दिस ऍक्सिस इज ट्रान्सलेटिंग फॉरवर्ड विथ द स्पीड. हे बघा, बॉडी रोलिंग मोशन मध्ये आहे. ओके, दिस इज द सरफेस. ही बॉडी रोल होत पुढे निघाली फी स्पीडनं. आता पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला जो ऍक्सिस आहे किंवा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला इथं जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टचं स्पीड किती असतं लक्षात घ्या. तर प्युअर रोलिंग व्हायचं असेल तर या पॉइंटचं रिझल्टंट स्पीड काय यायला पाहिजे? 0. म्हणजे रिझल्टंट स्पीड 0 काय येतं? कारण या पॉइंटला आता ही बॉडी काय होते? ट्रान्सलेट पण होते फी स्पीडनं आणि त्याचबरोबर रोटेट पण होते ओमेगा या अँग्युलर व्हेलॉसिटीनं. मग आता हा जो बॉटमचा पॉइंट आहे त्याला अँग्युलर व्हेलॉसिटीमुळं टॅन्जेन्शियल स्पीड किती होणार? बॅकवर्ड डायरेक्शन ओमेगा आर. आणि ट्रान्सलेशनल मोशनमुळे फॉरवर्ड डायरेक्शन स्पीड किती होणार आहे? फी. मग रिझल्टंट स्पीड याचं किती येतं? 0. रिझल्टंट स्पीड 0 येतं. मग आता इथं क्वेश्चन मध्ये काय विचारलं? रिझल्टंट स्पीड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टचं रिझल्टंट स्पीड विचारलं तर आन्सर काय येणार आहे? 0 येणार. ट्रान्सलेशनल स्पीड विचारलं तर फी फॉरवर्ड येणार आहे आणि रोटेशनल स्पीड विचारलं तर ओमेगा आर बॅकवर्ड. आणि ओमेगा आर आणि फी दोन्ही काय असतात? सेम असतात. अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे रिझल्टंट स्पीड 0 होणार आहे. ओके, सो क्वेश्चन मध्ये फक्त ट्रान्सलेशनल स्पीड विचारलंय. दिस ऍक्सिस इज ट्रान्सलेटिंग फॉरवर्ड. ट्रान्सलेशनल स्पीड म्हणजे काय येणार आहे? फी एवढं स्पीड येणार आहे इक्वल टू सेंटर ऑफ मास. कारण या बॉडी मधल्या प्रत्येक पॉइंटचं ट्रान्सलेशनल स्पीड किती असते? फी फॉरवर्ड असते, कुठलाही पॉइंट असू दे. मग आणि रोटेशनल स्पीड किती असतं? रोटेशनलचं स्पीड ओमेगा इंटू त्याची रेडियस आणि रिझल्टंट स्पीड म्हणजे त्यांची व्हेक्टर सम. ओके, सो आन्सर ए येणार आहे. त्याच्यानंतर अ फील ऑफ रेडियस आर रोल्स ऑन द ग्राउंड विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी फी. द व्हेलॉसिटी ऑफ द टॉप मोस्ट पॉइंट रिलेटिव्ह टू बॉटम मोस्ट पॉइंट. हा, आता इथं बघा, बॉडी रोलिंग विदाउट स्लिपिंग जर होत असेल, आता रिझल्टंट स्पीडचा इथे विचार करायचा आहे. बॉटम मोस्ट पॉइंटचं रिझल्टंट स्पीड किती असतं? रिझल्टंट स्पीड ऑफ बॉटम मोस्ट पॉइंट इज 0. रिझल्टंट स्पीड ऑफ टॉप मोस्ट पॉइंट किती असतं? ते 2 फी असतं. आपण हे रोलिंग मोशन मध्ये बघितलेलं आहे. म्हणजे
रिलेटिव्ह टू बॉटम म्हणजे टॉपमोस्ट पॉईंटचं स्पीड रिलेटिव्ह टू बॉटम मोस्ट पॉईंट किती येणार आहे? मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे दोन व्हेलॉसिटीचा डिफरन्स 2v - 0 म्हणजे किती येणार आहे? 2v येणार. सो आन्सर काय येणार आहे? बी आन्सर इज द करेक्ट आन्सर येणार. क्वेश्चन मध्ये व्यवस्थित बघायचं त्यांनी ट्रान्सलेशनल स्पीड विचारलंय का रोटेशनल स्पीड विचारलंय का रिझल्टंट स्पीड विचारलंय. टॉपमोस्ट पॉईंटचं ट्रान्सलेशनल स्पीड पुन्हा एकदा विचारलं असतं तर आन्सर काय आलं असतं? पुन्हा एकदा फी चाललं असतं. फक्त ट्रान्सलेशनल स्पीड. रिझल्टंट स्पीड विचारलं तर ते फी प्लस रोटेशनल मोशन मुळे ओमेगा आर. तर ओमेगा आर प्लस फी म्हणजे फी प्लस फी म्हणजे काय होणार आहे? 2v होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट. Next question. Now here you can see the question number 3. The center of a field rolling on a plane surface moves with speed v naught. म्हणजे पुन्हा एकदा इथं काय आहे? रोलिंग मोशन आहे. ओके. आणि सेंटर जो आहे तो v नॉट स्पीडने निघालाय. A particle on the rim of field at the same level as the center will be moving at a speed of. म्हणजे क्वेश्चन लक्षात आलं का बघा? ही बॉडी रोल होत पुढे निघाली. ओके. इट इज रोलिंग. ओके. सेंटर जो आहे तो फी स्पीडनं निघालाय. सेंटर फी नॉट स्पीडनं. ओके. सेंटर फी नॉट स्पीडनं निघालाय. तर सेंटरच्या सेम लेवलला असणारा पॉईंट म्हणजे हा पॉईंट येणार आहे. तर या पॉईंटचं स्पीड विचारलंय. तर ट्रान्सलेशनल मोशनमुळे फी नॉट आणि रोटेशनल मोशन मधलं ओमेगा आर म्हणजे ते पण फी नॉटच येणार आहे. ओके. कारण ओमेगा आर म्हणजे काय येतं? एक्झॅक्टली इक्वल टू फी नॉट येतं. आणि रिझल्टंट स्पीड त्याच्यामुळे काय येणार आहे? हे कॅल्क्युलेट केलं पायथागोरस थेरम यूज करून तर येणार आहे √2 फी नॉट. सो याचा आन्सर काय येणार आहे? सी आन्सर विल बी द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Next question is here. Question number 4. A uniform solid spherical ball is rolling down a smooth inclined plane of height h. म्हणजे rolling down the inclined plane चा क्वेश्चन आहे आता. The velocity attained by the ball when it reaches the bottom of inclined plane is phi. If the ball is now thrown vertically upward with the same velocity phi, maximum height to which the ball will rise is. बघा ज्यावेळी बॉटमला पोहोचणार त्यावेळी बॉटमला इन्क्लाइन प्लेनच्या बॉटमला पोहोचल्यानंतर त्याला व्हेलॉसिटी किती मिळते? फी असं मिळते. आणि त्याच स्पीडनं आता बॉडी वर फेकली. ओके. तर ते किती मॅक्सिमम हाईटला जाईल? आता रोलिंग डाऊन इन्क्लाइन प्लेन असेल तर स्पीडचा फॉर्म्युला काय असतो बघा? √2gh अपॉन 1 + k² हे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एखादी बॉडी रोल होत खाली येत असेल तर त्याच्या स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? √2gh अपॉन 1 + k²/r². ओके. आता हे सॉलिड स्पेरिकल बॉल असं म्हणलंय म्हणजे सॉलिड स्पिअरची केस आहे. आता सॉलिड स्पिअरची केस असल्यामुळे हा फी अगोदर काढूया आपण. ओके. सॉलिड स्पिअरला k²/r² किती असतं? 2/5 असतं सॉलिड स्पिअरला k²/r². म्हणजे इथं जर व्हॅल्यू ठेवल्या तर काय येणार आहे? √2gh डिवाइडेड बाय 1 + 2/5. 2/5 म्हणजे 7/5 होणार आहे. 5 वर जाणार. ओके. 5 × 2 म्हणजे काय होणार आहे? 10gh/7 होणार आहे. ओके. म्हणजे स्पिअर जर इन्क्लाइन प्लेन वरून रोल होऊन खाली आला तर त्याला व्हेलॉसिटी किती मिळणार आहे? √10gh. बरोबर आहे ना? 1 + 2/5 म्हणजे 7/5. 7 डिनॉमिनेटरला ऍज इट इज राहणार आहे. 5 न्यूमरेटरला जाणार आहे. 5 × 2 म्हणजे 10gh/7 होणार आहे. ओके. तर एवढ्या हे स्पीड मिळणार आहे बॉटमला पोहोचल्यानंतर. आता याच स्पीडनं बॉडी वर फेकली तर किती मॅक्सिमम हाईटला पोहोचते? तर हा 1D मध्ये फॉर्म्युला आहे. एखादी बॉडी फी व्हेलॉसनं वर फेकली तर मॅक्सिमम किती हाईटला जाऊन पोहोचते? तर hmaxचा फॉर्म्युला असतो v²/2g. एखादी बॉडी फी व्हेलॉसनं सरळ वर फेकली तर किती मॅक्सिमम हाईटला जाऊन पोहोचते? v²/2g. तर हे v²ची आलेली व्हॅल्यू इथं ठेवूया. बरोबर. मग v² म्हणजे स्क्वेअर रूट निघून जाणार. 10gh/7 होणार डिवायडेड बाय 2g. आता काय होणार बघा? g and g गेट कॅन्सल. ओके. 10 डिवायडेड बाय 2 केलं तर 5/7 h येणार आहे. सो आन्सर काय येणार याचं? सी येणार. सी इज द आन्सर. तर याच्यासाठी hmax चा फॉर्म्युला फक्त तुम्हाला पाठ पाहिजे जो 1D मध्ये
तो चॅप्टर जर स्टडी केलेला असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ झालेला असतोच. ओके, एखादी बॉडी फ्री फेलॉसनं वर फेकली तर किती मॅक्सिमम हाईटला जाऊन पोहोचते? v²/2g. तर या प्रॉब्लेम मध्ये काय झालं, काय केलेलं आहे आपण, सॉलिड स्पिअर इन्क्लाइंड सरफेस वरून खाली सोडला तर बॉटमला किती व्हेलॉसिटी मिळणार ते अगोदर काढलं. ती व्हेलॉसिटी आली √10gh/7 आणि ती व्हेलॉसिटी hmax या फॉर्म्युल्यामध्ये यूज केलेली आहे, दॅट इज v²/2g मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. A small object of uniform density rolls up a curved surface with the initial velocity v. It reaches up to the maximum height of 3v²/4g with respect to initial position. The object is. ओके, आता फी आणि एच मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. आता राहिलेलं जे रिलेशन आहे ना, तेच रिलेशन इथे यूज करूया. बॉडी खालून वर सोडली काय आणि वरून खाली सोडली काय, फी आणि एच मध्ये तेच रिलेशन येणार आहे. तर फीचा फॉर्म्युला काय होता आपला, √2gh अपॉन 1 प्लस k²/r². तर इथं एच ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, ही एच ची व्हॅल्यू फक्त रिप्लेस करा, k²/r² ची व्हॅल्यू मिळेल आणि k²/r² च्या व्हॅल्यूवरून आपण ती बॉडी कुठली आहे ते आयडेंटिफाय करू शकतो. ओके, म्हणजे सोल्युशन आता कसं होणार बघा. इथं दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया, म्हणजे φ² इज इक्वल टू काय येणार आहे, φ² इज इक्वल टू स्क्वेअर रूट निघून जाईल, बरोबर आहे ना. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केलेला आहे. φ² इज इक्वल टू 2g, हाईट तुम्हाला दिलेली आहे इथं, रिचेस टू ए मॅक्सिमम हाईट ऑफ किती, 3v²/4g डिवायडेड बाय 1 प्लस k²/r² ऍज इट इज ठेवूया, कारण k²/r² ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता φ² काय होणार, इथं कॅन्सल होणार आहे. g अँड g ऑल्सो गेट कॅन्सल. आता इथं थोडंसं लिहितो कॅल्क्युलेशन मी. ओके, तर LHS ला 1 प्लस k²/r² होणार, 1 प्लस k²/r² हे LHS ला होणार आहे. ठीक आहे. RHS ला 2 न 4 ला डिवाइड केलं तर पुन्हा काय होतंय, 2 न 4 ला डिवाइड केलं तर 2 राहणार ना, म्हणजे इथं 3/2 राहणार आहे RHS ला. बघा सगळं कॅल्क्युलेशन करून, 2 2 जार 4 म्हणजे 3/2 फक्त राहणार आहे. आता 1 इकडे नेऊन सबट्रॅक्ट केलं तर k²/r² किती येणार बघा, 3/2 मायनस 1 म्हणजे 1/2 राहणार. आता k²/r² 1/2 कुणाला असतं, तर डिस्कला असतं, डिस्क किंवा सॉलिड सिलेंडरला. सो तो शेप कुठला असला पाहिजे, डिस्क असला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. A sphere is rolling down a plane of inclination theta to the horizontal. Acceleration of its center down the plane is. ओके, आता रोलिंग मोशन मध्ये ऍक्सेलरेशन डाऊन द प्लेन किती असतं, ऍक्सेलरेशन डाऊन द प्लेन त्याचा फॉर्म्युला आठवायला पाहिजे तुम्हाला. A इज इक्वल टू g sin θ अपॉन 1 प्लस k²/r² असतं. एक बॉडी रोल होत खाली येत असेल तर त्याचं ऍक्सेलरेशन असतं g sin θ अपॉन 1 प्लस k²/r². म्हणजे g sin θ पेक्षा आता 1 प्लस k²/r² ची व्हॅल्यू काय येणार आहे, ग्रेटर दॅन 1 येणार. त्यामुळे g sin θ पेक्षा कमी, लेस दॅन g sin θ. म्हणजे 1 प्लस k²/r² ची व्हॅल्यू जर 1 येत असती तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू g sin θ आला असतं, परंतु 1 प्लस k²/r² ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येणार, त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन g sin θ डिवायडेड बाय समथिंग येणार, म्हणजे g sin θ पेक्षा थोडंसं कमी. 7 number, two uniform solid sphere having equal masses and equal radii are released from rest from the same height on a rough incline if the sphere rolls without slipping. Rolls without slipping. क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, 2 युनिफॉर्म सॉलिड स्पिअर्स आहेत ऑफ अनइक्वल मासेस, दोघांचं मास जे आहे ते अनइक्वल आहे, अँड अनइक्वल रेडियस, रेडियस देखील डिफरंट आहेत, आर रिलीज्ड फ्रॉम रेस्ट फ्रॉम द सेम हाईट ऑन अ रफ इन्क्लाइन, द स्पियर्स विल रोल विदाउट स्लिपिंग. तर कुठला स्पियर बॉटमला अगोदर येणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे टाइम ऑफ डिसेंट त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला काय आहे, आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलाय बघा, 1/sin θ अंडर रूट 2h
इंटू 2h बाय जी हा फॉर्म्युला आहे इंटू के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आहे ना, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला आठवतोय का बघा. म्हणजे एका इन्क्लाइंड सरफेसवरून बॉडीला खाली यायचं असेल तर फॉर्म्युला काय येतो, टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला 1 बाय साइन थिटा अंडर रूट 2h बाय जी इंटू 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता बघा, दोन स्पियर अनइक्वल मासचा आहे, परंतु या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही मास नाहीये. अनइक्वल रेडियाई आहे, अनइक्वल रेडियाईचं इथं पण के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, रेडियाई डिफरंट असू दे नाहीतर सेम असू दे, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कशावर डिपेंड असतं, शेपवर डिपेंड असतं. दोन्ही सॉलिड स्पियर आहेत, त्याच्यामुळं इथं के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू दोघांनाही सेमच येणार आहे. ओके, रेडियस जास्त असू दे नाहीतर कमी असू दे. म्हणजे इथं दोन्ही स्पियरचं थिटा तेवढंच येणार, एच पण तेवढंच आहे, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर तेवढंच येणार, जी देखील तेवढंच येणार. म्हणजे याचा मिनिंग काय होणार आहे, 2 स्पियर्स रिच द बॉटम टुगेदर. म्हणजे त्यांचं मास जरी डिफरंट असलं, रेडियस जरी डिफरंट असलं, एकाच हाईट वरून एकाच इन्क्लाइन प्लेन वरून सोडले तर काय होणार आहे, दोन्ही स्पियर एकाच वेळी बॉटमला पोहोचणार आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. A solid sphere of mass m rolls without slipping on an inclined plane of inclination theta. Linear acceleration of the sphere is. Linear acceleration चा फॉर्म्युला काय असतो, g sin theta अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता सॉलिड स्पियर असेल तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती असतं, 2/5 असतं. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू पाठ करून ठेवा, मी लिहून दिलेले आहेत बघा. ओके, म्हणजे जी साइन थिटा डिवायडेड बाय काय येणार आहे, 1 प्लस 2/5 म्हणजे काय होणार आहे, 7/5 होणार. म्हणजे किती येणार आहे, 5/7 जी साइन थिटा. सो आन्सर येणार आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. This is the question. An inclined plane makes an angle of 30 degree with the horizontal. A solid sphere rolling down an inclined plane from the rest without slipping has the linear acceleration equal to. ओके, पुन्हा एकदा सॉलिड स्पियरचाच प्रॉब्लेम आहे. ओके, तर ऍक्सेलरेशन काय असतं, जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. इथं व्हॅल्यू ठेवूया, जी साइन 30 म्हणजे 1/2 येणार आहे आणि 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सॉलिड स्पियरला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर 2/5 असतं, प्लस 1 म्हणजे 7/5 होणार. ओके, 5 न्यूमरेटरला जाणार आहे, 5g डिवायडेड बाय 14 येणार आहे. सो आन्सर काय येणार आहे, डी आन्सर इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, a thin uniform circular ring is rolling down an inclined plane of inclination 30 degree without slipping. The linear acceleration along the inclined plane. ओके, पुन्हा एकदा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे बघा. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ओके, म्हणजे येणार आहे जी ऍज इट इज, साइन 30 म्हणजे 1/2 येणार आणि 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर रिंग साठी किती असतो, 1च असतो. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू रिंग साठी किती असते, 1 असते. सो काय होणार आहे, हे 2 डिनॉमिनेटरला येणार, 1 + 1 2. सो जी डिवायडेड बाय काय येणार आहे, आन्सर 4 येणार आहे. ओके, त्याच्यानंतर रेशिओ ऑफ टाइम टेकन बाय ए सॉलिड स्पियर अँड दॅट टेकन बाय ए डिस्क ऑफ सेम मास अँड रेडियस रोलिंग डाऊन द रफ इन्क्लाइन प्लेन फ्रॉम द रेस्ट फ्रॉम सेम हाईट. ओके, आता टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला मगाचा तो आपल्याला यूज करावा लागणार इथं, टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला. ओके, तर टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला कसा आहे बघा, 11 नंबर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला काय होता बघा, 1/sin थिटा अंडर रूट 2h बाय जी इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, आता रेशिओ ऑफ टाइम टेकन बाय सॉलिड स्पियर अँड दॅट टेकन बाय डिस्क ऑफ सेम मास सेम रेडियस. ओके, इन्क्लाइन रोल डाऊन द रफ इन्क्लाइन प्लेन फ्रॉम द रेस्ट. ओके, म्हणजे दोन्ही एकाच प्लेन वरून निघालेत म्हणजे थिटा सेम येणार आहे, एकाच हाईट वरून खाली सोडलेत म्हणजे ते सेम येणार आहे. फक्त टाइम ऑफ डिसेंटचा रेशो म्हणजे काय येणार, स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू फक्त डिफरंट असणार आहे. सो टाइम ऑफ डिसेंट ऑफ द फर्स्ट टू टाइम ऑफ डिसेंट ऑफ द सेकंड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सॉलिड स्पियर साठी काय येणार आहे,
सॉलिड स्पिअर टू द डिस्क म्हटलंय. सॉलिड स्पिअरला किती असतं 2/5. 1 + 2/5 म्हणजे 7/5 डिवायडेड बाय डिस्कला k²/r² ची व्हॅल्यू असते 1/2 म्हणजे 1 + 1/2 म्हणजे काय येणार आहे 3/2 होणार आहे. म्हणजे टोटल स्क्वेअर रूट मध्ये किती येणार बघा 14/15 येणार आहे. सो √14/15 फॉर्म्युले तुम्हाला क्लिअरली पाठ पाहिजेत. ओके. Number 12. A solid sphere, a hollow sphere, and a disk, all having same mass and radius, are placed at the top of inclined plane and released. The frictional coefficient between object and incline are same and not sufficient to allow pure rolling. Least time will be taken in reaching the bottom by. आता इथं सफिशियंट फ्रिक्शनल फोर्स जर नसेल तर लक्षात घ्या बॉडी स्लाइड होत खाली येणार आहे. आणि हे लक्षात घ्या बॉडी जर स्लाइड होत खाली येत असतील तर सगळ्या बॉडी एकाच वेळी खाली पोहोचणार आहेत. ऑल विल टेक द सेम टाइम टू रीच द बॉटम. सफिशियंट फ्रिक्शन जर नसेल तर. आणि सफिशियंट फ्रिक्शन असेल आणि सगळ्या बॉडी प्युअर रोल होत खाली येत असतील तर कुठली बॉडी सगळ्यात अगोदर खाली पोहोचते स्पियर आणि सगळ्यात शेवटी कुठली रिंग. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. म्हणजे स्पियर हॉलो स्पियर डिस्क रिंग असे डिफरंट शेप्स असतील ते स्लाइड होत खाली आले तर सगळे एकदम पोचतात आणि रोल होत खाली आले तर वेगळ्या वेगळ्या टाइमला पोचतात. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट नंबर 13. A solid sphere, hollow sphere, and a disk, all having same mass and radius, are placed at the top of smooth incline and released. Least time will be taken in the reaching the bottom is. आता स्मूथ इन्क्लाइन प्लेन आहे बघा. स्मूथ इन्क्लाइन प्लेन जर म्हटलं तर पुन्हा एकदा स्लाइड होत खाली येणार आहे. स्मूथ इन्क्लाइन प्लेन म्हटलं की स्लाइड होत खाली येणार आणि स्लाइड होत खाली जर येत असतील तर त्याच्यामध्ये काय होणार आहे स्लाइड होत असतील तर सगळे तेवढाच टाइम घेणार आहे टू रीच द बॉटम. पुन्हा एकदा सांगतोय क्वेश्चन मध्ये बघायचं स्लाइड होत खाली येत आहेत का रोल होत खाली येत आहेत. स्लाइड होत खाली आल्या तर सगळ्या एकदम पोहोचणार. रोल होत खाली आल्या तर सॉलिड स्पिअर सगळ्यात अगोदर पोहोचतोय. ओके. आफ्टर दॅट the speed of uniform spherical shell after rolling down an inclined plane of vertical height h from rest is. आता पुन्हा एकदा रोलिंग मोशन आहे आणि रोलिंग मोशन मध्ये डाऊन द इन्क्लाइन प्लेन म्हणजे इन्क्लाइन प्लेन वरून खाली आलं तर स्पीड किती मिळतं √2gh अपॉन 1 + k²/r² मिळतं. तर √2gh तर राहणारच आहे. स्पेरिकल शेल आहे. स्पेरिकल शेल म्हणजे हॉलो स्पिअर. हॉलो स्पिअरला k²/r² ची व्हॅल्यू असते 2/3 म्हणजे 1 + 2/3 म्हणजे किती होणार 5/3 होणार. ओके. सो इथं काय होणार आहे डिनॉमिनेटरला 5/3 येणार. 3 न्यूमरेटरला जाणार. 3 × 2 6. ओके. सो 6gh/5 येणार आहे. सो आन्सर काय येणार आहे बी आन्सर विल बी करेक्ट आन्सर. आणि लास्ट क्वेश्चन. अ सॉलिड सिलेंडर रोल्स डाऊन एन इन्क्लाइन प्लेन ऑफ हाईट 3 मीटर and reaches bottom of plane with the angular velocity 2√2 radian per second. Radius of cylinder must be. Radius of cylinder must be. Okay. Solid cylinder rolls down an inclined plane of height 3 meter and reaches the bottom of plane with the angular velocity 2√2 radian per second. The radius of cylinder must be. Okay. आता इथं पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. फी अगोदर काढावा लागेल. फीचा फॉर्म्युला काय असणार आहे √2gh अपॉन 1 + k²/r². आता हे फी अगोदर काढूया. सो √2g ची व्हॅल्यू 10 घ्यायची आहे. हाईट दिली आहे 3 मीटर डिवायडेड बाय 1 + k²/r². सॉलिड सिलेंडरला k²/r² असतो हाफ 1/2. सो 1/2 + 1 म्हणजे 3/2 होणार. म्हणजे हे 3 आणि हे 3 कॅन्सल होणार आहे आणि फी किती येणार बघा 2 वर न्यूमरेटरला जाऊन मल्टिप्लाय होणार. सो √40 येणार आहे. ओके. स्पीड येणार आहे √40. ओके. आता इथं क्वेश्चन मध्ये काय दिलंय अँग्युलर व्हेलॉसिटी दिली आहे. तर अँग्युलर व्हेलॉसिटी असते v/r.
तर अँग्युलर व्हेलॉसिटी किती दिले 2√2 दिले 2√2 इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी बघा 2√2 दिली इज इक्वल टू फी किती आहे √40 डिवायडेड बाय रेडियस काढायला सांगितले. सो आर इज इक्वल टू काय येणार आहे √40 डिवायडेड बाय डिवायडेड बाय 2√2. आता हे कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार आहे √40 डिवायडेड बाय रूट मध्ये काय होणार आहे 8 येणार आहे. 2√2 म्हणजे √8 बरोबर आहे ना. म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 40/8 म्हणजे √5 येणार आहे. सो आन्सर इज √5 मीटर. डी इज द आन्सर. ओके. तर सुरुवातीला फी काढलं ते √40 आलं फॉर्म्युल्यानुसार आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी दिली ओमेगा दिले. ओमेगा इज इक्वल टू फी बाय आर असतं. 2√2 इज इक्वल टू √40 डिवायडेड बाय आर. सो आर इज इक्वल टू √40 डिवायडेड बाय 2√2. सो √40 डिवायडेड बाय √8. सो आन्सर येणार आहे √5 मीटर. ओके. तर स्टुडंट्स या पद्धतीने आपला रोटेशनल मोशन टॉपिक जो आहे लक्षात घ्या. ओके. तो कंप्लीट होतोय. ओके. याच्यामध्ये काय डाऊट्स असले तर डाऊट्स आपण नेक्स्ट लेक्चरला याचे सॉल्व्ह करूया. ओके. बाकीचे क्वेश्चन तुम्ही काय करा MCQs टेकिंग इट टुगेदर मधले सॉल्व्ह करा. ओके स्टुडंट्स. बाय स्टुडंट्स.